देतोय? काय मी काय टेप दिली? हो ना, मग म्हणे सोसायटीचा गणेशोत्सव करणार आहे पै काका. मग यात काय टेप होती? मग कुठे आहे तो गणपती? आणायचं तो अजून. पुन्हा टेप. हे तू गप ना बाबा. झाड्या कुठे तो मोठा मंडप? तिकडे तो नेतोय, कधीपासून नेतोयच ते. मला काय वाटतं माहितीये, तो मोठा मंडप वगैरे सगळं याला स्वप्नात दिसलं असणार. तुम्ही ना स्वतःच बघा, मग तुम्हाला कळेल की खरा आहे का खोटा आहे तो. चला आधी काय आहे ते दाखव. हा बघा मंडप. झाड्या कुठे दिसतोय तुला मंडप? तुला वेळ लागलाय का? मला नाही, तुम्हालाच वेळ लागलाय. जरा वरती बघा. माझ्यासारखे जर 50 एकावर उभे राहिले ना तरी आत पोचणार नाही. हे झाले गणपती म्हणून कुठे? काय बोला? मी म्हणतोय तू काही म्हणू नकोस. तू बोलायला लागला ना की कानात गुदगुले होतात. ह्याच्या तोंडाला कोणीतरी चिकट पट्टी लावा. ए तू रंप्याला शांत राहा. सोड रे. काय नाही या, बरोबर बोलतोय तू. तुला पण ना ए काय लगेच मारामारीला सुरुवात करता? हा मंडप गणपतीसाठी बांधलाय कशावरून? हो, साईज वरनं तरी हेलिकॉप्टर ठेवण्यासाठी बांधलेला मंडप वाटतो. काय पण हिच्या डोक्या आहे. हेलिकॉप्टरसाठी कोणी मंडप बांधलाय काय? आणि हेलिकॉप्टर कोण वापरणार? पै काका. मग काय झालं? तोंड बघ आधी. कोणाचं? आता ते आपले पै काका 50 वर्ष झाली तरी पण ती खटारा गंजलेली स्कूटर वापरतात. आणि हो, आणि त्या स्कूटरचा आवाज ना कधी कधी हेलिकॉप्टर सारखा येतो. हेलिकॉप्टर जाऊ दे तुला. आधी हा मंडप गणपतीसाठी कशावरून ते सांग. मला अजून पण विश्वास वाटत नसेल ना तर चला नोटीस बोर्ड दाखवतो. चला नोटीस वाचा वाचा. ऐका, आजवर कुठलाही सण किंवा समारंभ साजरा करण्याची आपल्या सोसायटीची परंपरा नाही. अशा कार्यक्रमांच्या वेळेस होणारा गोंधळ व भांडणे टाळण्यासाठी माझा नेहमीच विरोध असतो. ऐका ऐका, परंतु या वर्षी सोसायटीचा गणपती आणण्याबद्दल सर्वच सभासदांचा आग्रह पाहता मला नाईलाजाने परवानगी द्यावी लागली. ऐका, तरी या नोटीसद्वारे अष्टवेध सोसायटीच्या सर्व सभासदांना कळवण्यात येत आहे की या वर्षी सोसायटीचा गणपती आणावयास माझी हरकत नाही. परंतु त्या ठिकाणी मी अजिबात फिरकणार नाही. तुम्हाला जो काही गोंधळ करायचा असेल तो झाला. त्या विध्वंसक झंप्याला या 10 दिवसात सांभाळण्याची विशेष खबरदारी घ्यावी. शक्य झाल्यास त्याला चाकादंडाने झाला का विश्वास? विश्वास गेला खड्ड्यात. त्या टकल्या पहिला दुसरे काय धंदे नाहीत. ए माझ्या ग्रँडपाना काय बोलतो? पै काका शेजारच्या सोसायटीत. राहून देत. आता मला कळलंय कोणाला बोलतोय ते. नाही अगं खरंच. जंप्या आता बस झालं. तिला कळलं तू कोणाला टकल्या म्हणतोस ते. तुम्ही सगळे सुद्धा बोलता. कोणी म्हणत नाही हा, तू एकटा असतोस म्हणून तुला साखर दंडाने बांधून ठेवणार. कशाला नादाला लागतो? झंप्या तू पण काय लगेच? मग त्याला सांग ना गप्प बसायला. त्याला काय रे मी गप्प बसायला सांगता? काय नाही रे राज, तू बोल बिंदास. मग मी जातो. जा रे तू जा. अरे जा जा. तू पण तर जा रे चल. एक गेला. सुरुवातही पै काकाने नोटीस मध्ये झंप्याचं टाक का लिहिलं होतं? अरे ते ताक म्हणजे काय प्यायचं ताक नव्हे. कोणतीही महत्वाची गोष्ट जेव्हा शेवटी लिहायची असते ना तेव्हा तसं लिहितात. पण ते झंप्याला बांधणार कोणी साखळीने? हे खरं नाही रे बांधणार. म्हणजे त्याला आपल्यात घ्यायचं नाही. म्हणजे आपल्याला जर का गणेशोत्सव करायचा असेल तर झंप्या आपल्या बरोबर नको. झंप्या तू इथे मला कशाला आणलंस? तुला काय त्यांच्यातच राहायचंय? तसं नाही रे,
ते सगळे गणपती आणणार आणि आपण तो राज मला काय म्हणाला ऐकलंस ना? कुत्रास तर म्हणाला त्याने काय होणार आहे? बटाट्या, तो समजा तुला म्हणाला असता तर तू ऐकून घेतलं असतं का? तू मला नाही म्हणत का की जाड्या बटाट्या ते मी गपचूप ऐकून घेतो ना? अरे ते असंच मित्र म्हणून. मग राज आपला मित्र नाहीये का? म्हणून काय डायरेक्ट कुत्रा? तो कोणामुळे म्हणाला माहितीये का तुला? कोणामुळे? त्या परी काकांमुळे, त्यांच्या नोटीसमुळे. हा, म्हणूनच तुला मी इथे आणलंय. हा? मला सकल तंदाने बांधून ठेवणार काय? दाखवतो आता. हे तू काय करणार कायस? परी काकांना साखीने बांधणार आहेस की काय? नाही रे अम्या, तू मला एक वहीचं पान आणून दे. हे, तू काय कागदाची साखळी बनवणार आहेस? नाही रे, तू सांगितलंय ते कर ना. चालेल. आणि हा पेन सुद्धा आण. हा. मला बांधतात दाखवतो हे बघा, आपलं आधीच ठरलंय की जंप्याला आपल्यामध्ये घ्यायचं नाही. मग गडबड का करताय? अरे चिन्या, मग आपला गणपती कसा होणार? बघ ना, ते मोठे त्यांचा मोठा गणपती आणतील आणि तिथे आपल्याला जराही मान मिळणार नाही. उलट हाकलून लावतील. ते म्हणतील आमच्यामध्ये लुडबुड तरी कशाला पाहिजे. हे बघ, गणपती आणायची आयडिया आपली आहे. मग चला जाऊन सांगूया त्यांना. सांगूया काय सांगूया, फुकटचा मार बसेल. तू त्याचं टेन्शन कशाला घेते? झंप्या आहे ना मार खायला. कुत्र्यासारखा. राज पुढे आता, नाहीतर उगाच परत भांडण होती. भांडण होऊ देत, हवं तर मारा सुद्धा होऊ देत. असं काय? पण गणपती आणायची आयडिया आपली आहे. याची व्हिडिओ तिकडेच अडकली आहे. हे कागद. हे पण याची साखळी कशी का बनवणार? तुझी आधी बिंडोक बडबड बंद कर आणि पेन दे. पेन कशाला हवंय? बाण बनवायचा आहे. हो, मग साखळी कॅन्सल. सगळंच कॅन्सल. मग पेन आणि कागद कशाला? पतंगा उडवायला. गणपतीत? हो, उडवतात ना. तू आधी पेन दे, नाहीतर तुला उडवेन फुटबॉल सारखा. हे घे. जाड्या, जरा खाली वाग. नको ना जंप्या, प्लीज मारू नको. हे त्यासाठी नाही रे, तू खाली वाग आधी. मग कशाला वाकू? काय शिरायचं आहे? काय पडलंय? अक्कल पडले तुझी, वाग खाली. कुठे? आता खाली वाग. काय रे तुझी जंप्या? अरे हलू नको. हे सांग ना. अरे हलू नको ना, नीट उभा राहा गाढवासारखा. हे झंप्या, गाडा बिडो नाही बोलायचं. सॉरी बाबा, नाहीतर त्यांना राग येईल. काय? मग तू नीट उभा राहा ना. अरे उभाच तर आहे ना. अरे असा नाही रे, वाकून उभा राहा. तू पण ना. हे सांग ना झंप्या, काय लिहितोय प्लीज? निबंध लिहितोय. परी काकांवर? नाही, गाढवावर. बस, आता ठरलं की आपण त्यांना सरळ सरळ सांगून टाकायचं. काय सांगून टाकायचं? की गणपती आणायची आयडिया. चिनू, तू बोल पुढे. त्यांना सांगायचं की ही आयडिया आमची आहे, म्हणून सोसायटीचा गणपती सुद्धा आम्हीच आणणार. तुला काय वाटलं ते तुला आणायला देतील? देणारच. चंपी होईल तेव्हा कळेल. कोणी नाही करत चंपी. आणि शाण्या, तू मगासपासून सांगणारे म्हणतोयस, ते कुणाला सांगणार आहेस? त्या लोकांना. तेच म्हणते मी. ते लोक म्हणजे कोण? हो रे, कारण पै काकांनी त्यांच्या नोटीस मध्ये सांगितलं की ते गणपतीला येणार नाहीत म्हणून. ही सगळी तयारी केली कोणी? आणि मंडप कोणी बांधला? त्याला काय झालं? तयारी करायला कोणी नाही, मंडप बांधायला कोणी नाही, सगळ्या भूताने केला.
गम कुठे आहे? आणलाय. काय रे काय झालं? अरे सगळा गम पिशत चांगला. म्हणजे आपण करायचंच नाही का रे गणेशोत्सव? आपण एवढी मेहनत केली आणि आता हे वाया गेलं. एक मिनिट. चिनू, मला काय वाटतं आता आपण काही न बोलता गुपचूप मोठ्यांबरोबरच गणेशोत्सव साजरा करूया. का म्हणून पण ही आयडिया बाबा राज, एक मिनिट. राज, झंपे आणि अमेयाचा काहीतरी प्लॅन चाललाय. चला चला. झाड्या आता तरी आणलास ना गम? काल तुझ्यामुळे सगळी वाट लागली. काय मी काय केलं? गम कोणीच आणला? तुला अंगीत नोटीस चिकटवायला गम हवाय तर तू चटीच्या खिशाला लावलास. अरे पण ती बाटली सुकडी पडली त्याला मी काय करू? आता तू झाकण नीट लावलं नाही तर अजून काय होणार? पुण्याचं मी झाकण एकदम घट्ट लावून आणलंय आणि प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून आणलंय. बरं ते जाऊ दे, लवकर दे. हे सांग ना, काय दिलेस तू? पै काकांच्या नोटीसचं उत्तर. हो, मला साखळीने बांधून ठेवा काय. हे वाचून दाखव ना. मित्रांनो, आपल्या सोसायटीचे सेक्रेटरी पै यांनी यावर्षी गणपती आणायला परवानगी दिली आहे, पण त्या खडूस टकल्याला एवढी चांगली बुद्धी गणपतीनेच दिली असं तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे. आपल्याला सर्वांना दरवर्षी गणपती आणायचा असतो, पण हा खतरूड सेक्रेटरी दरवेळी आडवा येतो. यावर्षी गणपती आणला नाही तर तंगडी मोडेन असा त्याला डोस दिला. तेव्हा त्या पेद्र्याने आपल्याला परमिशन दिली, पण त्याला साधा समजू नका. तो नक्की काहीतरी गडबड करणार. त्याला 10 दिवस साखल दंडाने सोसायटीच्या गेटवरच बांधून ठेवा आणि विसर्जनाच्या दिवशी सर्वात आधी त्याला बुडवा. आपला फेक पै. आई शपथ, चालड रे, बेस्ट आहे. बरं, जास्त बोलत बसू नकोस. आपल्याला आता नोटीस चिकटवायची. गम कुठे आहे? अरे आणलाय ना. कुठे? अरे घरीच विसरलो. अरे नको ना, आई नको. काय रे चिनी, ऐकताच काय बसलायस? काय रे, कसला एवढा विचार करतोयस? काय नाही काय नाही, मी विचार करत होतो त्या जंप्याच्या प्लॅन बद्दल. आपण त्यांना काल शोधायला गेलो तेव्हा ते दोघं गायबच झाले. जाऊ दे रे, कशाला एवढं लक्ष देतोयस? त्या बिंडोक झंप्याचा असून असून काय प्लॅन असणार एवढा? त्यांचा कसलाही प्लॅन असला ना तरी प्रॉब्लेम आपल्यालाच येणार आहे. तू जंप्या आणि आम्ही बघ. चिरू सांग ना, प्लीज, मारतोय मला. तू तिरक बघ आणि ती माणसं बघ कुठे चालली आहेत. चल, हे थांब, मी पण कपडे बदलून येतो. ती मूर्ती पूर्ण व्हायची अजून. पण मगाशी मी पाहिलं तेव्हा कंप्लीट होती. अगं नाही ग, फिनिशिंगचं काम थोडं बाकी आहे. फिनिशिंग म्हणजे काय? अरे फिनिशिंग म्हणजे शेवटचं थोडंसं काम बाकी आहे. इंग्लिशची थोडी ना गोचीच असते. हे असतो काय? तू याला बोल ना, तो म्हणाला इंग्लिशची गोची आहे. हे सोडा रे, पण मूर्ती कशी न्यायची? आपण नव्याने उचलून. झंप्या, ती मूर्ती तुझ्यापेक्षा दुप्पट उंचीची आहे. आणि उगीच मला लुडबुड करू नकोस. असं असं मोठ्या माणसाने आपल्याला घेतलंय, फुक्काची पडेल. हो, आणि तुझ्यामुळे आम्हाला पण फुटवतील. पुतळ्यासारखा. इथे काय जमलं? तिथे मूर्ती राहत आहेत. आज काय
मजा आली ना. चिन्या काय मस्त होती ना मिरवणूक. आणि तो बँड मध्ये पण सही होता. डॅन 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 डॅन. ए तू नाचत पण सही होता. हे सगळं त्या मोठ्याने त्यांच्यामध्ये घेतलं ना म्हणून झालं. ए ते सगळं जाऊ द्या. रात्री सगळ्यांनी आरतीला यायचो. तू आरतीला ये पण आरत्या म्हणू नकोस. ए आरतीचं जाऊन दे. तू मूर्तीचं काय. ग मूर्ती आहे ना एवढी मोठी. जाड्या ती मूर्ती नाही आपली मूर्ती. आपली मूर्ती म्हणजे कोणती. ए यार चिनू विसरला काय आपल्याला आणून दिलेली ती मूर्ती. आई शपथ हो रे. ती तर माझ्याच घरी आहे. हो रे आपण विसर्जन करूया. विसर्जन? हो करतात ना गणपतीचं विसर्जन. अरे पण आपण कसं काय करणार विसर्जन. अरे आपल्याला मूर्ती आणता आली नाही तर आपण विसर्जन तर करून घेऊया. पूर्वी